पुणे मुंढवा जमीन प्रकरणातल्या जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा होता असा गंभीर आरोप अंजली दमानी यांनी केला। अजित पवारांच्या पक्षाशी 2018 पासून जमिनीवर नजर होती असंही दमानी यांनी म्हटलंय। सत्तेत आल्यावर मुलाच्या नावे जमिनीच्या खरेदीची तयारी अजित पवारांनी केली असा आरोप दमानी यांनी केलाय। अजित पवारांच्या पक्षाचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांच्यावरही दमानी यांनी आरोप केले। निलेश मगर यांनी 2018 मध्ये जमिनी संदर्भात पॉवर ऑफ अटॉर्नी केली असं त्या म्हणाल्या। निलेश मगरही मुंढवा जमीन प्रकरणामध्ये मोठे प्लेयर असल्यामुळे त्यांचीही खारगे समितीपुढे चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। अजित पवार यांचाच डोळा या जमिनीवर अगदी 2018 पासून होता आणि हे जे डॉक्युमेंट आहे ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी ही 2018 साली घेतली होती। निलेश मगर जे उपमहापौर होते पुण्याचे त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी कोणाकडनं घेतली होती? तर दमानी यांचे हे आरोप निलेश मगर यांनी फेटाळून लावलेत। जमीन व्यवहाराशी आपला संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। 2018 मध्ये कूळ असलेले पासलकर ढमढेरे मदत मागायला आले होते, तथ्य आढळलं नाही, त्यामुळे तो विषय तेव्हाच सोडला असं मगर यांनी म्हटलंय। 2025 मध्ये झालेल्या या व्यवहाराशी आपला संबंध नाही, वेळ पडली तर दमानी यांवर कायदेशीर कारवाई करू। अजित पवारांचा कार्यकर्ता असल्यामुळे आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचंही मगर यांनी म्हटलंय। निलेश मगर सर आहेत। सर, अंजली दमानी यांनी गंभीर आरोप केलेत ह्या सगळ्या जमीन प्रकरणात, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया? असं खरंच झालंय? बिलकुल असं काही मॅडम झालेलं नाही आहे। याच्यात दमानिया मॅडम दोन विषय मिक्स करतात। एक तर गायकवाड हे वतनदार आहेत त्या जमिनीचे आणि त्या जमिनीला कूळ आहेत ढमढेरे आणि पासलकर कंपनी, आणि ती पासलकर कंपनी आणि ढमढेरे कंपनी ही तो ॲक्च्युली सर्व परिसर आमच्या प्रभागात येतो। ते आमच्या जवळचे नातेवाईक आहेत ढमढेरे परिवार। आम्ही नेहमी जाणं येणं आणि एक मतदार आणि मदत म्हणून ते आमच्याकडे आले। ते आमच्याकडे आल्याच्या नंतर अगदी सर्वसामान्य कुटुंब आहे ते। डे टू डे आमचं ज्या दिवशी बोलणं झालं, दादा आम्हाला वेळ नाही, मी म्हणलं मग एवढी जमीन आहे तुमची तर तुम्ही का हे करताय? तर म्हणले आमच्याकडे डे टू डे तेवढ्या गोष्टीच्यासाठी वेळ नाही, तुम्ही करणार असेल तर आम्ही तुम्हाला पॉवर ऑफ अटॉर्नी करून देतो, तुम्ही त्याच्यावरती आमच्या वतीनं सरकारकडे बाजू मांडा। मग हे ज्या दिवशी आमच्या हातात पेपर आले त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती काम चालू केलं। काम चालू केल्याच्या नंतर काही दिवसांनी म्हणजे साधारण वर्षभर नंतर आम्हाला कळालं की आता ह्या जमिनीचं पुढं काही जास्त होऊ शकत नाही। किती सालचं हे सगळं आहे? 2018 मध्ये सगळं केलं असं त्यांचं म्हणणं आहे। 25-24 व्यवहार आहे व्यवहाराचा, आणि हे सरमिसळ होऊ शकत नाही। व्यवहाराचा आणि ह्याचा काही संबंधच नाहीये। जो व्यवहार आहे तो गायकवाड, आम्ही ह्यांचा मालकी हक्क साबित करण्याच्यासाठीची पॉवर ऑफ अटॉर्नी ती आमच्याकडे की बाबा हे ढमढेरे कुटुंब आहे, ह्या जमिनीत ह्या ढमढेऱ्यांचा पण वाटा आहे, ह्या ढमढेऱ्यांना पण न्याय द्या, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। पण आता अंजली दमानीने एवढ्या मोठ्या प्रकरणात तुमचं नाव घेतलंय, जर असं सिद्ध नाही झालं तर तुम्ही त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहात? कारण जिथे तुमचा संबंधच नाही तिथे तुमचं नाव घेतलं गेल्याचं तुमचं म्हणणं? बघा, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे। हे जे आज काही जे प्रकरण चाललंय ना त्याच्याशी आता फक्त माझं नाव जोडलंय आणि ठीक आहे, त्यांनी त्यांचं जोडलं। दमानिया मॅडमनी जरी मला बोलवलं तर मी त्या शेतकऱ्यांना पण घेऊन जाऊ शकतो की मॅडम हे असं आहे, हे असं आहे, ह्याच्यात काही झालेलं नाही, त्यांचं समाधान झालं तर ठीक आहे, किंवा मी समितीला सांगू शकतो हे असं आहे। त्याच्यासाठी केस करणं वगैरे म्हणजे मला वाटत नाही, आणि उद्या जर भविष्यात जर गरज पडली तर करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।